नमस्कार, मी संतोष गायकवाड. मंडळी, आजच्या जागर मराठी निर्मित वसई न्यूज नेटवर्क 19च्या ग्रेट बेट मुलाखतीमध्ये पाहुणे म्हणून आहेत आपले नितीन ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. सर, विशेष आनंदाची बाब म्हणजे 27 ऑक्टोबर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं विविध उपक्रम म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प पण आयोजित केलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे कारण त्यांनी एक नवीन राजकीय इनिंग चालू केलेली आहे. नितीन भाऊ सर, तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वाढदिवस तर आहेच आणि त्यानिमित्तानं तुम्ही एक नवीन राजकीय इनिंग चालू केलेली आहे. इतकी वर्ष तुम्ही स्थानिक पक्षात होतात, तर काय तुम्ही आता सध्या स्थानिक पक्षात इतकी वर्ष वावरलात आणि आता एक राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, तर काय वाटतं साधारण तुम्हाला? पहिले तुमचे मनपूर्वक आभार शुभेच्छा दिल्याबद्दल. धन्यवाद साहेब. कसं आहे माहिती आहे का, मी आणि माझी मिसेस सुषमा ठाकूर आम्ही जवळजवळ 35 वर्ष बहुजन विकास आघाडीत काम करत होतो. या 35 वर्षाच्या कालावधीत राजकारण कमी आणि समाजकारण जास्त याच्यावर आम्ही भर दिलेला होता. या कारकिर्दीमध्ये सुषमा ठाकूरनी 5 वर्ष ग्रामपंचायतला पहिल्या ते निवडून आल्या. 5 वर्ष ग्रामपंचायतला निवडून आल्यानंतर त्यांना पंचायत समितीवर जाण्याची संधी मिळाली. पंचायत समितीवर लगातार म्हणजे 3 टर्म म्हणजे हॅट्रिक मारली त्यांनी पंचायत समितीला. त्या काळामध्ये त्या 2.5 वर्ष उपसभापती राहिल्या. त्याच्यानंतर आपल्या तालुक्यात महानगरपालिकेची घोषणा झाली 2009 साली. 2010ला महानगरपालिकेचं पहिलं इलेक्शन लागलं. ज्यावेळेला इलेक्शन लागलं त्यावेळेला म्हणजे वसई खूप गरम होती. लाठीचार्ज वगैरे आणि जनआंदोलन खूप उद्रेक होता आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे एक भय निर्माण झालेलं. एवढं भय का म्हणजे काय इलेक्शनला होईल काय नाही होणार. रस्त्या रोको, मोर्चे, आंदोलनं, भयानक परिस्थिती होती वसईची. त्या एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा सुषमा ठाकूर 79 जे नगरसेवक होते त्यांना वॉर्ड क्रमांक 81 मधून तिकीट मिळालेलं. तर त्या 79 नगरसेवकांमधून त्या बिनविरोध निवडून आल्या आणि बहुजन विकास आघाडीचा तो पहिला विजय. म्हणजे इलेक्शन व्हायच्या अगोदर निवडणूक निर्णय अधिकारी रेवती गायकर होत्या, डेप्युटी कलेक्टर. त्यांनी त्यांना इलेक्शनच्या अगोदर सन्मान पत्र दिलं, सन्मान चिन्ह दिलं, सन्मान पत्र दिलं. तुम्ही सदस्य म्हणून या महानगरपालिकेवर पहिली निवड झाली तुमची. आणि ते ज्या वेळेला हे मिळालं, सदस्याचं पत्र मिळालं, त्यावेळेला आमदार क्षितिज ठाकूरांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि अक्षरशः ते सन्मानपत्र घेऊन क्षितिज ठाकूर नाचत होते. म्हणजे आमचा पहिला विजय, महानगरपालिकेची पहिली सुरुवात आमची. असं सगळं चालू असताना महानगरपालिकेत स्थापना झाली, काम चालू झालं. महिला बालकल्याण सभापतीपद, पहिल्या महानगरपालिकेची पहिली महिला बालकल्याण सभापती झाली. व्यवस्थित काम चालू होतं. खूप कामं केली आम्ही 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये एवढी कामं केली का आजही आमच्या विभागात पाणी साचण्याचा विषय नाही आहे. रस्ते, गटार, पाणी साचतं पण इथे पाणी साचत नाही. आम्ही वेद प्लॅनिंगनी आणि खास करून आम्ही पाईप गटाराला प्राधान्य दिलं नाही. ओपन गटारं केली. त्याच्यासाठी आमची तू मैमही झाली आमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर. पण आम्ही त्यांना अजिबात पाईप गटाराला प्राधान्य त्यावेळेला दिलं नाही आणि ते आज आम्हाला समजते. त्यावेळेला जर दिले असतं तर आमची पण नायगाव पण बुडलं असतं. अशी सगळी कामं केली. 2013, 14 आणि 14च्या टायमात एक इन्सिडेंट घडला इथे. एक नको व्हायला पाहिजे होता तो अपघात इथे झाला आणि त्या टायमाला आम्ही सगळे बाहेर होते, आमची पूर्ण फॅमिली बाहेर होती. पण तरीसुद्धा आम्हाला त्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं. मला, माझ्या मोठ्या मुलाला. हा त्यावेळेला माझा छोटा मुलगा पाचगणीवरून 6 महिने झाले आलेला, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नव्हता होता. आणि त्या प्रकरणात गोवल्यानंतर म्हणजे जणू काही आम्हाला पक्षातनं वाईट टाकल्यासारखं. पक्षश्रेष्ठी आणि खास करून वसईतले जे नेते आहेत आमच्या पक्षाचे का ज्यांच्याकडे 4-4 कार्यकर्ते पण नाही आहेत, ते नेते म्हणजे सुभेदार झाले. आणि आमच्या पक्षाचे नेते म्हणजे आप्पा, त्या माणसाबद्दल
त्या नेत्याबद्दल मला बिलकुल तक्रार नाही आहे. पण त्यावेळेपासनं माझ्याबद्दल, माझ्या मिसेसबद्दल, माझ्या पोरांबद्दल त्यांचे कान भरण्याची पद्धत चालू झाली आणि ती एवढी झाली का आम्हाला कंप्लीट त्याच्यातनं बायकॉट करण्यात आला. आणि बॉयकॉट म्हणजे बाजूलाच, कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही, कुठे स्टेजवर बसवायचं नाही. आता मॅडम पहिली नगरसेविका, माझी महिला बालकल्याण सभापती होती, पण कुठे घ्यायचं नाही. आणि असं सगळं चालू असताना दुसरं ज्या वेळेला इलेक्शन आलं त्यावेळेला आम्हाला बाजूला डावलला. आम्ही शांत राहिलो. काय वेळ खराब होती, आम्ही शांत राहिलो. कुठलंही पद नसताना आम्ही दोघंही आमच्या परीने काम करत राहिलो. पण त्याच वेळेला माझी मिसेस आज नाही आहे, ती एकच शब्द सांगितलेला मला, का हे फक्त थोडे दिवस आहेत, 5 वर्ष वाट बघा, 5 वर्षात काय होईल ते तुम्ही फक्त बघा. आज ती पाहिजे होती आणि खरोखर ते तेवढंच एक इलेक्शन झालं. त्याच्यानंतर उतरतीच कळायला लागली 5 वर्षांनंतर सर पक्षाला. आपल्याला माहित आहे की नुकतीच विधानसभा निवडणूक जी झाली तर त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा जो दारुण पराभव झाला, जो कधी अपेक्षितही नव्हता. बरोबर. तर काय वाटतं तुम्हाला, कशामुळे तो पराभव झाला? साहेब काय माहितीये का, पहिल्यापासून कसं होतं का आप्पाकडे डायरेक्ट थेट बसत होते, उठत होते आणि आप्पा थेट मार्गदर्शन करायचे. कार्यकर्त्यांचा एवढा जीव होता ना आप्पावर का त्याच्यासाठी काय पण. असे कार्यकर्ते का ज्यांनी 35 वर्ष, आता मी 35 वर्ष आम्ही काम करतोय, एकत्र काम करतो. 35 वर्ष म्हणजे आप्पाच्या पहिल्या इलेक्शनला आप्पा उभा राहिले त्या दिवसापासून. पहिलं कसं असायचं, पहिल्या चुन्याचे ड्रम यायचे, मग ते रात्री भिंती रंगव. बरं. आज तुम्हाला मी स्पष्ट नाव घेऊन सांगतो, त्याच्यातला एक साक्षीदार जिवंत आहे, रमेश कोटेई. तुषार देसाई मरण पावले बिचारे. हे दोघं रात्रीचे यायचे 5 व्हीलर टेम्पो घेऊन. मग आम्ही तो टेम्पो घेऊन स्टेशनला प्लॅटफॉर्म रंगवण्यापासून रात्रभर काम करायचे. ही माझी सुरुवात, ही सुरुवात माझी बहुजन विकास आघाडीत. तर त्यावेळेला कार्यकर्त्यांना पण खूप मान सन्मान होता. आमच्या नेत्यांकडनं कार्यकर्त्यांना खूप मान सन्मान होता. पहिली 5 वर्ष जी झाली त्यावेळेला नगरसेवक आप्पांनी बोलवलं तरी घाबरायचे जायला. सेकंड पिरियड नगरसेवकांचा जो टर्म आला तिथूनच पक्षाला उतरती कळायला लागली का आडझोड काम करायला लागले. जी करायची ती कामं नाही करायची, अशी तिथून सुरुवात झाली. मी तर सांगेल ते जे नगरसेवक दुसऱ्या टर्मचे आले हे पक्षाला याच्यासाठीच आले, पनवती म्हणजे नष्टरच लागली तिकडून. आणि नंतर काय झालं, तसेच दुसरे जे कार्यकर्ते मेन काम करत होते ते काम करत राहिले. व कार्यकर्त्यांचं प्रेम कोणावर होतं, आप्पावर. आप्पा सांगेल ती पूर्वादेश. पण नंतर असं करता करता काही ठराविक लोक पक्षाच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. काही गुजराती आहेत, काही मारवाडी आहेत, म्हणजे ज्यांचा पक्षाशी काही संबंधही नव्हता. म्हणजे आप्पा जेव्हा इलेक्शनला राहिला दृष्टिकोन असणारे तेव्हा व्यापारी बुद्धिवाले, यस, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान, बिल्डर लॉबी. आणि त्याच्यामुळे काय झालं का जेव्हा मीटिंग असल्या किंवा मीटिंग त्यांच्याकडे लागायला लागल्या आणि मग 25-30 वर्षाचे ज्यांनी काम केले कार्यकर्ते आहेत ते त्यांना ऑर्डर द्यायला लागले आणि ते पुढे पोचवायला लागले. म्हणजे आमदार जितेंद्र ठाकूर आमचे सर्वश्रेष्ठ आप्पा यांच्याशी कार्यकर्त्यांचा संपर्क तुटत चालला. विठ्ठलाच्या बाजूला बडवे आले. यस. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे आता मी बाकीच्या ठिकाणी तो बोलणार नाही, मी फक्त वसईतल्या बडव्यांबद्दलच बोलतो. म्हणजे माझा जो बोलण्याचा उद्देश आहे, विठ्ठलाबद्दल माझी तक्रार नाहीच आहे. हे जे बडवे आहेत यांच्याबरोबर तक्रार. ऐका ना, कार्यकर्त्याचे म्हणजे हे झाला, म्हणजे विधानसभेमध्ये जो पराजय झाला आणि यांच्या त्रासाला कंटाळून हे जे नंतर आलेले आहेत, हे जे सुभेदार झाले, या सुभेदारांची बोलणी आणि सुभेदारांची मानहानी करण्याची पद्धत जी होती त्याला कंटाळून कार्यकर्ते नाराज झाले आणि कार्यकर्ते घरात बसले. कार्यकर्त्यांनी दाखवलं नाही आम्ही तुमच्या बरोबर आहेत, पण कार्यकर्त्यांनी सुद्धा वोटिंग केलं नाही, म्हणून हा फटका पडला. नाही ते
ह्या तालुक्यामध्ये जितेंद्र ठाकूरला पाडणं शक्य नव्हतं. कार्यकर्ते जगला पाहिजे, कार्यकर्ता जगला पाहिजे. आपण नेहमी म्हणत होते, माझा पराभव तुम्हीच करू शकता, माझा पराभव विरोधक करू शकत नाही. आणि तेच वाक्य या विधानसभेला खरं झालं. कार्यकर्ते घरात बसल्यामुळे पहिले आम्ही 4-4 माळ्याच्या बिल्डिंग, आता 22 माळ्याच्या झाल्यात, पण लिफ्ट आहे, 4-4 माळ्याच्या बिल्डिंग स्वतः चढायचो घराघरात. आता जे सुभेदार आल्यात हे बिल्डिंगच्या खाली राहून हे जा रे देऊन ये, जा रे ए तू हे देऊन ये, हे चिट्या देऊन ये, हे देऊन ये, असा प्रचार होत नाही. हाऊस टू हाऊस आम्ही प्रचार करायची. याला पण वाटते लोकांना का बाबा आपल्या दारात आलं. कुठेतरी तळागाळातल्या कार्यकर्त्याचा टच म्हणजे संपला, म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना अक्षरशः या सुभेदारांनी झोपून टाकला, म्हणून कार्यकर्ते नाराज आहे. नितीन सर, जसं की काही महिन्यापूर्वी तुमचा जो मूळ पक्ष होता बहुजन विकास आघाडी, तो तुम्ही सोडला आणि भाजपमध्ये आला, तर ही तुमच्यावर कशी काय परिस्थिती, म्हणजे तुमच्या वरिष्ठांना काय अन्याय झाला याबद्दल काय सांगाल? अन्याय झाला, मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये पण उत्तर दिलेलं आहे. गेली 12 वर्ष म्हणजे एक टॉप आम्हाला सगळी निग्लेक्टच करत होती. म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारणं असे सगळे पक्षामध्ये चालू होते. त्याच्यानंतर आमच्याच पक्षातला एक आमच्या विरोधातला विरोधी गट तयार केला गेला, आम्हाला निस्तानाबूत करण्याच्या हिशोबाने. आणि प्रत्येक वेळेला मानहानी, मिटिंगला बोलवलं तरी म्हणजे मान सन्मान नाही, कुठे काय ॲडजस्टमेंट नाही, काम सांगितलं का तेवढ्यापुरती हो, परत मागे नाही. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्हाला म्हणजे बाजूला काढून ठेवलेलं, फक्त पक्षातनं बाहेर नाही काढला, राहू दे साईडला, असं आमचं हे करून ठेवलेली होती. आणि 12 वर्ष खूप त्रास सहन केला. त्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साहेब एक सांगू तुम्हाला, मी आपल्या बहुजन कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझी कामगार संघटना आहे. महानगरपालिका स्थापना झाली तेव्हा मी कामगार संघटनेत आले. तर एक तुम्हाला मी 2015ची गोष्ट सांगतो का, माझ्याकडे सौरभ म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टचा कर्मचारी महानगरपालिकेत काम करत होता अतिक्रमणला. त्यावेळेला स्मिता भोईर सहाय्यक आयुक्त होत्या, प्रभारी सहाय्यक आयुक्त. तर त्याची अतिक्रमणमधून बदली करून त्याला दुसऱ्या ठिकाणी टाकला. मंगळवारचा दिवस. तर मी विचारायला गेलो तर स्मिता भोईर ऑफिसमध्ये नव्हत्या. अतिक्रमणचा इन्चार्ज त्यावेळेला मानकर म्हणून होते, काय त्याचं पुढचं नाव मला माहिती नाही आता. तर मी त्यांना विचारलं का साहेब तुम्ही कशासाठी बदली केली आणि तुम्हाला कोणी अधिकार दिले बदलीचे, बदलीचे अधिकार तुम्हाला दिले कोणी, हे लेटर तुम्ही काढू शकतात का? जर कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवाला आहे तर बदली करायचं, त्याला कामावरनं काढायचं काम कोण करेल? तो कॉन्ट्रॅक्टर करेल. महानगरपालिका तो अधिकारच नाही आणि महानगरपालिका लेटर काढूच शकत नाही. त्याच्यावरनं आमच्या दोघांमध्ये वाद झाला असा. आणि वाद म्हणजे शिवीगाळ नाही, काय नाही, काहीच नाही साहेब. परत मी सांगतो, मंगळवारचा दिवस आणि मी ते लेटर होतं, ते लेटर तिकडे टाकून दिलं. लेटर नको घ्यायचं ना, उद्यापासून कामावर पण नाही येणार. सौरभ म्हात्रे माझ्या बरोबर होता. मंगळवार गेला, बुधवार गेला, गुरुवार गेला, शुक्रवार गेला, शनिवार गेला. रविवारी सकाळी आम्ही पोलीस स्टेशनला हजेरी होती आम्हाला, हजेरीला गेलो. पोलीस स्टेशनला हजेरीला गेल्यानंतर गणपतीचा पहिला दिवस, तिथे आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे शनिवारी रात्री 8:30ला तो गुन्हा दाखल केला. काय केला तर सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. 353 कलम लावलं गेलं आणि मग तो गुन्हा दाखल झाला. आम्हाला तिथे सांगण्यात आलं. मग मी आप्पांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मेसेज पोचला पण तिथून काय मला उत्तर आलं नाही. त्यावेळेला माझी मिसेस जिवंत होती, तिनेच फोन बिन केलेले. मग मी त्याच्यानंतर माझे पर्सनल कॉन्टॅक्ट वापरले आणि त्यावेळेला कोकाटे साहेब होते ॲडिशनल. मग कोकाटे साहेबांना माझे पर्सनल जे मित्र होते त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं पी आयला असं कसं केलं. तर सांगतो गुन्हा दाखल झालेला आहे.
मग ठीक आहे सांगतो, त्यांना कोर्टात न्या, आणि मला लगेच कोर्टात नेलं आणि गुन्हा दाखल करताना माझ्या मोठ्या मुलाचं पण नाव टाकण्यात आलं, जेणेकरून महानगरपालिकेचे व्हिडिओ कॅमेरे आहेत, तो तिथे नव्हता महानगरपालिकेत, तरी सुद्धा आम्हाला दोघांना परत गुंतवण्यात आला. ती केस आजही चालू आहे, आजही केस चालू आहे, 12 वर्ष झाली. म्हणजे एक तुम्हाला प्रकार सांगितला, त्याच्यात एवढ्या याच्यात काय झालं. त्याच्यानंतर जे विरोधी गट आहेत, विरोधी लोक आहेत, त्यांना पाठीशी घालून खोट्या केसेस दाखल करणे, तडीपार करण्यासाठी नेते लोकांचं प्रेशराईज करणे, म्हणजे सत्य, म्हणजे याच्यातलं मी एकही अक्षर खोटं बोलत नाहीये. जे प्रकार घडले आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, शहानिशा करायची माझ्याकडे तयारी आहे. कोणी फोन केले, कोणाला फोन केले, कोणाला सांगितलं, नाहक त्रास कुठेतरी. हा जो पराभव झाला त्यानंतर जे चलबिचल झालेले असंख्य कार्यकर्ते, जसं तुम्ही बीजेपीत गेलात, तर मग हे भाजपामध्ये जेव्हा जातात तेव्हा वरिष्ठ नेतृत्वाला आत्मपरीक्षण करावं असं वाटत नाही? काय वाटतं तुम्हाला? नाही, वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे साहेब. एकच सांगतो तुम्हाला, आता तुम्ही जे प्रश्न सांगितलेला आहे त्या प्रश्नाच्या आधारे ज्या वेळेला मी म्हणजे सोमवार होता तो, आणि सोमवारी संध्याकाळी मला आमदार मॅडमचा फोन आला का तुम्ही ऑफिसला या. तर आम्ही गेलो ऑफिसला. त्याच्या अगोदर आमची प्रज्ञा पाटील जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर डिस्कस झालेलं पक्षात यायचं बिनशर्त. आम्ही तिघं, 2 मुलं आणि मी 8:30 पावणे 9ला 8:30ला जेव्हा फायनल झालं का उद्याला पक्षप्रवेश घ्यायचा आहे रवींद्र चव्हाण साहेबांकडे, तर आम्ही आलो इथे. आणि आम्ही जे आमचे जवळचे बहुजन विकास आघाडीतले सहकारी होते एवढे वर्ष, त्यांना सांगितलं का बाबा आम्ही पक्ष सोडतो, बस झालं, 12 वर्ष आम्ही सहन केलं, आता आमची सहनशीलता संपली. त्या 8:30 तर 12 वाजेपर्यंत एवढे फोन आले ना, अरे असं काय करतो, म्हणजे 12 वर्षात माझी कोणाला आठवण पडली नाही, पण त्या 2 तासामध्ये मला एवढे फोन आले का मी फोन घेऊन घेऊन कंटाळलो. शेवटी लास्टला मला अप्पांचा फोन आला 11:15 वाजता. आणि नितीन काय झालं? मी सांगितलं काय झालं, मी चाललोय, मी पक्ष सोडतोय. का? बोलू मी खूप कंटाळलोय, 12 वर्ष त्रास सहन करतोय, आणि जर पक्षाला माझी गरजच नसेल तर मी काय म्हणून पक्षात राहावं ते तुम्ही सांगा मला. जर पक्षाला गरजच नसेल तर मी पक्षात काय म्हणून राहायचं? तर तुम्हाला वाटते माझी पक्षाला गरजच नाही, तुम्ही 12 वर्ष मला बाजूला काढून ठेवलेलं आहे. मी आप्पांशी बोललो, आप्पांनी फोन केल्यानंतर, आणि मग आप्पा बोलले बघा कुठलाही डिसिजन घेताना 100 वेळा विचार करा. मी बोललो आप्पा 12 वर्ष झाले मी विचारच करत होतो, आणि मी विचार पूर्ण केलेला आहे, आणि मी उद्या प्रवेश घेणार आहे. असं करून मी तो प्रवेश घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे बहुजन विकास आघाडीमधील जे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना जर तिकीट नाही मिळालं, ती मंडळी भाजपमध्ये येईल असं वाटतं? साहेब, भाजपमध्ये येईल किंवा दुसरे पण पक्ष आहेत आपल्याकडे, शिवसेना पण आहे एकनाथ शिंदे साहेबांची. पण कसं आहे माहिती आहे का, बहुजन विकास आघाडीची एक स्ट्रॅटेजी आहे का जेव्हा इच्छुक उमेदवारांची नावं घेतात, जेवढे इच्छुक असतात सगळ्यांचे फॉर्म भरले जातात. बघा, इच्छुक असतात ते सगळ्यांचे फॉर्म भरले जातात. फॉर्म भरतानाच विड्रॉल फॉर्मवर सही घेतली जाते पक्षाचे. त्याच्यामुळे कोणतरी एकच उमेदवार असणार. मग आता जर 6 फॉर्म असतील तर 6 मधला एक उमेदवार, 5 उमेदवार नाराज होत आहेत, पण त्यांचं काय चालत नाही. कारण का? तर त्यांचं जे उमेदवार फायनलचं डिसिजन आहे ते अगदी शेवटच्या दिवशी असते. शेवटच्या दिवशी असते, मागे घ्यायचा तो शेवटचा दिवस असते. अर्धा 1 तास अगोदर जी तिथले नेते मंडळी असते ते सांगतात आपणचा फोन आलाय, हा उमेदवार तुम्ही मागे घ्यायचा, आणि अशा पद्धतीने ते काम चाललेलं असते. त्याच्यामुळे जर बहुजन विकास आघाडीतले इच्छुक उमेदवारांना जर तिकीट मिळण्याची शक्यता नसेल, हे त्यांनी आत्मपरीक्षण म्हणजे त्यांनी स्वतः ठरवायला पाहिजे का आपल्या जोडीला किती इच्छुक आहेत, आणि त्या इच्छुकमध्ये आपला नंबर लागेल का नाही लागेल, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि तिथून मग त्यांनी दुसऱ्या पक्षात जायचा प्रयत्न केले पाहिजे. वेळेवर येऊन मग भाजपमध्ये असू दे का शिंदे साहेबांच्या याच्यात असू दे, त्यांना पण ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. त्यांचे पण उमेदवार ठरलेले असतील, मग त्यांच्या उमेदवाराला नाराज करून यांना कसे काय देणार तिकीट? मग ते तसेच राहणार. यायचं असेल तर त्यांनी अगोदरच तयारी करायला पाहिजे. इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासूनच कामाला लागलं पाहिजे. सर,
वसई विरार शहर महानगरपालिका जी आहे भाजपनं 85 तिकिटांसाठी त्यांच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि जसं भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं 85 सीट येतील? साहेब बघा, आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली बोला, रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली बोला किंवा बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर एक नंबरचा पक्ष आहे. आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे एकदम चाणाक्ष बुद्धीचे नेते आहेत. त्यांनी काहीतरी ठरवलं असेल, त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी असणार आणि ती स्ट्रॅटेजी आमचे आमदार खासदार आहेत, नेहा मॅडम आहेत, राजन नाईक आहेत आणि खासदार साहेब आहेत, काहीतरी डिस्कस झाले असेल, त्यांनी अंदाज घेतलेलाच असेल, ते वरच्या लेवलचं काम आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी सांगितलेलं आहे का बाबा 85 तिकीट, कदाचित 85 पेक्षा जास्त पण येतील. कारण काय झालेलं आहे, खासदार आला कधी न येणारा, आजपर्यंत भाजपचा खासदार कधी आला नव्हता आपल्याकडनं, नाही होते त्यावेळेला चिंतामण वनगा वगैरे, तर आत्ता म्हणजे लेटेस्ट म्हणजे खासदार आला आणि बहुजन विकास आघाडीची जी सत्ता होती ती एकदम नेस्तनाबूत झाली. 3 आमदार पडले, त्याच्यामध्ये एक फक्त शिंदे गटात आले विलास तरे आणि 2 परत भाजपचे आले. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचे होप्स ते वाढलेलेच आहेत आणि छुपे कार्यकर्ते पण सपोर्टला आहेतच. नाराजी आहे, बहुजन विकास आघाडीतले नाराज जे आहेत ते पण छुपे मदत त्यांना करतातच आहेत आणि अजून होईल महानगरपालिकेला. सर आता आपण बघितलं तर भाजपला आव्हान कोणाचं आहे? आता बघा महाविकास आघाडी पण पूर्ण ताकदीने उतरते, तर भाजपला रोखू शकेल असं कोण विरोधक तुम्हाला दिसतंय? काय वाटतं? कसं आहे माहितीये का, आज बघितलं ही खासदारकीचं इलेक्शन, आमदारकीचं इलेक्शन, त्याच्यामध्ये 2 नंबरचा पक्ष बहुजन विकास आघाडी राहिलेला आहे. तर बहुजन विकास आघाडी हा 1 झाला, महाविकास आघाडी 3 नंबर पकडूया आपण, बरोबर आहे. तर आव्हान बहुजन विकास आघाडीतच राहील भाजपला. आणि समजा माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांच्या युतीची पण चर्चा चालू आहे. जर तशी झाली, त्यांची युती झाली, तर मग ती 2 नंबर आणि ती राहतील. सर आता सध्या भारतीय जनता पार्टी म्हणा, शिवसेना, शिंदे गट हे तुम्हाला वाटतं एकत्रित निवडणुका लढवतील असं आता सध्या तर चालू आहे का एकत्र लढवायच्या ठराविक काही ठिकाणी ठरेल असं वाटतं साधारण? फॉर्म्युलाचा आता साहेब ते म्हणजे प्रदेश अध्यक्ष आहेत, पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते ठरवतील. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, ते जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही काम करू, तर आमचा प्रश्न नाही आहे. तुम्ही राजकीय वनवास भोगला, आता नितीन ठाकूर नवीन कुठल्या भूमिकेत आम्हाला बघायला मिळतील? मी कार्यकर्ता आहे आणि मला तळागाळातनं काम केलेलं आवडते, मला आवड आहे. मी पहिलेच सांगितलेलं आहे की राजकारण मी कमी करतो आणि समाजकारण माझं जास्त आहे. माझं सकाळी उठल्यापासून माझ्या घरून कामाला सुरुवात होते. हे ऑफिस माझं 2006चं आहे. 2006 पासून मला तरी वाटते आपणच्या नंतर बहुजन विकास आघाडीचं हे पहिलं ऑफिस. दुसरं मी आल्यानंतर पंचायत समिती सदस्य सुषमा ठाकूर संपर्क कार्यालय हे ऑफिस ते आजही चालू आहे. फक्त मॅडम गेल्या तेव्हा 13 दिवस बंद होतं. एवढे वर्षात ऑफिस कधी बंद नाही राहिलं आणि ते जवळजवळ रात्री 10-11 वाजेपर्यंत चालू असते. असा विचार, काम करत राहणार. पदं येतात, पदं जातात. माणसाची पत आहे ना, ती माणसाने शाबूत ठेवली पाहिजे. तुमच्याकडे पत असेल तर तुम्ही कधीच हे नाही. आणि माझे कार्यकर्ते माझ्या जोडीला आहेत. आज बहुजन विकास आघाडीत पण कोणी नेते नव्हते, तरी पण मी 12 वर्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर टप धरून राहिलो. आजही कार्यकर्ते माझ्या जोडीला आहेत आणि मला नेत्यांची गरज नाही आहे. माझे कार्यकर्ते आहेत, बस. कार्यकर्त्यांसाठी मी झटत राहतो, कार्यकर्त्यांना जगवतो. हे कधी तुम्ही माझे कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ते कार्यकर्ते पण तुम्हाला सांगतील, अहो साहेब, महानगरपालिका जेव्हा झाली तेव्हा आपल्याकडे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. बाहेरचे म्हणजे बोरिवली, कांदिवली, एक 4-5 कॉन्ट्रॅक्टर ते काम करायचे. नगरसेवक लोकांना पैसे द्यायचे, अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आणि काम करायचे. मी महानगरपालिकेत आल्यानंतर, पंचायत समितीतनं आम्ही महानगरपालिकेत आल्यानंतर मी आप्पांना जाऊन भेटलो. आप्पांना सांगितलं, आप्पा, कार्यकर्ते जगले तर आपण जगणार. माझी एक स्कीम आहे,
का प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमधले मी 8-10 कार्यकर्ते घेतो, त्यांना कॉन्ट्रॅक्टर बनवतो. तेच त्या नगरसेवकाच्या जोडीला राहतील, फिरतील. असे मी 200 ते 250 कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर बनवले. स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक, सगळे स्थानिक यांना कॉन्ट्रॅक्टर बनवलं. आज त्यांच्या घरची चूल पेटते नितीन ठाकूर. सांगतात ते, आजही सांगतायत का बाबा या माणसाने आम्हाला नवी पर्व दिला, आम्हाला काम दिलं, आम्हाला धंदा दिला. आणि दुसरं कोणावर प्रसंग आला, ब्लड, आणि 15 ते 20 वर्ष झाली मी ब्लड कॅम्प लावतो. वर्षभर येणाऱ्या गरीब लोकांना आपण 1ही रुपया न घेता ब्लड देतो. आज 2200 रुपये ब्लडची किंमत आहे. आदिवासी वगैरे गरीब लोकांना 2200 रुपये काय परवडत? कोणाकोणाला 4-4, 5-5 ब्लडच्या बाटल्या लागतात. कसं काय ते करणार? आपण फोन केला का त्यांना फुकट मिळतं. हे आपलं काम आहे. हॉस्पिटलला जाणं, ऑपरेशन असेल, डॉक्टरांना भेटणं, फी कमी करणं, ही सगळी ग्राउंड लेवलची जी कामं आहेत ती मी करत असतो. माझी मिसेसनी खूप कामं केली, तिच्यामुळेच तिचा आशीर्वाद आहे आणि तिच्या पुण्याने ती पुढे 8 वर्ष झाली आज गेलेला, तरी सतत ते चालू ठेवलेले आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे चालू राहणार आहे. माझ्यानंतर माझी दोन्ही मुलं राजकीय सक्रिय आहेत, ते पुढे चालू ठेवतील, एवढं मी सांगतो. नितीन भाऊ, 8 वर्ष झाली, मी वसईत 8 वर्षापासून आहे. पत्नींचा फोटो नेहमी तुमच्या बॅनरवर असतात. आता ही मुलाखत त्यांच्याशिवाय कंप्लीट. त्यांच्या काय वाटतं तुम्हाला, कुठले विशेष गुण त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणजे जाणवली तुम्हाला? एवढा त्यांचा राजकीय प्रवास तुमच्या सपोर्टला झाला, काय वाटतं आज? कसं आहे माहिती आहे का, त्या बाईने कधी कोणाला दुखवलं नाही आणि नाराज नाही केला. जेवढी होईल तेवढी तिच्या परीने मदत केली. म्हणजे रात्री अपरात्री सुद्धा कुणाचा फोन आला तर ती बाई रात्री 2 वाजता पण गेले. पंचायत समितीत उपसभापती असताना पंचायत समितीमध्ये आमचा एक शिपाई होता पिंपळे म्हणून. तर त्याचा आणि त्याच्या बऱ्याचशा लोकांचं मिसेसचा वाद चालू होता. ते एकदा दोनदा तिने मिटवलेलं. त्याच्या मिसेसनी रात्री 2 वाजता फोन केला. 2 वाजता त्या बाईने मला उठवला, चला पंचायत समितीला जायचं. मी पंचायत समिती कुठे उघडी आहे? नाही, असं असं झालं आहे. पंचायत समितीच्या पाठीमागे त्यांचं घर होतं. रात्री 2 वाजता आम्ही गेलो, त्यांचं भांडण मिटवलं. त्याच्यानंतर त्यांना समजून सांगितलं. 4 वाजेपर्यंत तिकडेच होते. म्हणजे तिची कामाची जी पद्धत होती, एक उदाहरण दिलं. जिथे काम करत होती ते कुटुंब म्हणून तिने काम केलं. पंचायत समिती 15 वर्ष कुटुंब म्हणून चालवलं तिने. तुम्ही पंचायत समितीचे आज इंजिनियर नगरपालिकेत पण आहेत, आता पण पंचायत समितीत आहेत. तुम्ही आत्ता जाऊन पंचायत समितीत जुन्या स्टाफला विचारा, कधीच कोणत्या अधिकाऱ्यांना त्रास दिला नाही. आणि 2.5 वर्ष उपसभापती असताना डिझेलचे पैसे सुद्धा त्या बाईने घेतले नाही. गाडी पण नाही वापरली, स्वतःची गाडी वापरली. म्हणजे कधी तिच्यावर एवढी वर्षात पैशाचा आरोप पण झाला नाही. ती त्यापासून लांबच होती, त्याच्यापासून पहिल्यापासून लांब होती. ती खूप काम केलं. पण असं वाटते का अजून 10 वर्ष जोडीला पाहिजे होती. 10 ते 15 वर्ष खूप लवकर गेली. ज्या वेळेला गेली त्यावेळेला प्रमोद महाराज माझ्याकडे आलेले. मला सांगितलं, आम्ही मागणं मागून सुद्धा आम्हाला मरण येत नाही तिकडे वाडीमध्ये, पण ताईचं कर्म चांगले होते आणि राजकारणी लोकांना असं मरण पण येत नाही, असे प्रमोद महाराज जगतापांनी मला सांगितलं. तर खूप चांगलं झालं ताईचं. पण मी त्यांना एकच सांगितलं, महाराज ठीक आहे मरण चांगलं आलं, पण हे त्यांचं जायचं वय नव्हतं. एक 15-1 वर्ष डोक्यावर पोरांच्या राहिले असते तर बरं झालं असतं. पण एकच, त्या बाईने 25 ते 30 वर्ष हे केली. 33 वर्ष माझ्या लग्नाला झालेली, 33 वर्ष माझी सेवा केली. माझ्या सुखात दुःखात जास्त उभी राहिली, कधीच मला हे नाही केलं. त्याच्यामुळे आजही एकही दिवस असा जात नाही का तिची आठवण होत नाही. रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं तिचं दर्शन, तिची पूजा, आणि मग मी घरातनं बाहेर पडतो. खूप जाणवते, कारण आम्ही सकाळी उठल्यापासून एकत्र असायचो. असा विषय. तर मंडळी, हे होते भाजपचे नितीन ठाकूर. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं वसई न्यूज नेटवर्कला संवाद साधला. नितीनजी, तुमच्या वाढदिवसाला पुनश्च शुभेच्छा देतो आणि तुमच्या नवीन इनिंगलाही खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर हे जी मुलाखत आहे, एक तळागाळातला कार्यकर्ता, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या चॅनलद्वारे.
तुमचं असंच आम्हाला सहकार्य लाभो, आणखी मुलाखती हो हम्म. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद.